नाही बाबा, मी जर पोरगी झालो असतो तर पहिलं तुझ्यापासून जपून राहायला लागलं असतं मला. हे असं आहे बघ. आणि तसं मी दाढी काढायला लागली असती मला, सपनीला 100 उत्तर द्यावी लागली असती मला. दादाचा संसार जोडवायचा नादात माझा संसार मोडला असता. नाही, हे सगळं मस्करी म्हणून ठीक आहे, पण मला माहिती आहे वाघमारे लय मनाला लावून घेते. मी ओळखतो ना त्यांना, लय बुगड्या आहेत त्या. बाहेर काही दाखवणार नाहीत, पण आतल्यात स्वतःला लय त्रास करून घेते. लक्ष ठेवायला पाहिजे त्यांच्यावर. बरं पप्पा, आम्ही येतो. बलम्या चल चल रे चल. काय लागलं तर सांग बरं का. हा जय द्या सवे. चला आता हे सगळं आपण आवरून घेऊ. चला 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 पटापट आवरा. ही स्वाती आहे, माझी लाईफ पार्टनर. येत्या 4 दिवसात लग्नाचा चांगला मुहूर्त आहे. अहो ते तर मी फक्त खरं खोटं जाणून घेण्यासाठी बोलून गेलो असेल, पण आता तुमच्या नकारामागचं कारण कळलंय ना मला, मग संपला विषय. पण तुम्ही बी एक गोष्ट लक्षात ठेवा वाघमारे मॅडम, जर तुम्ही माझ्या होणार नसाल ना तर मी तुम्हाला दुसऱ्या कुणाचंच होऊ देणार नाही. का सतत परीक्षा बघतोस माझी? आता कुठं सगळं नीट झालं होतं. माझ्या मनात सत्याबद्दल किती प्रेम आहे स्वतःहून मी त्याला सांगणार होते, आणि नेमकं आत्ताच त्याच्या आयुष्यात ती पोरगी आणलीस. का केलंस असं? तसं तुला बी काय दोष द्यायचं मला? मी सत्याचं प्रेम नाकारलं. होकार द्यायचा असताना सुद्धा मी त्याला नकार दिला. मी सत्याच्या नजरेतनं कायमची उतरले. आता निघून जाणार आहे मी त्याच्या आयुष्यातून. काय करू मी? तू सांग आता. बलमा, हा मी वाघमारेंना साजून रडताना नाही बघू शकत. आत्ताच त्यांना जाऊन काय ते खरं सांगून टाकतो. सत्य थोडक्यासाठी कशाला तू गोळ करतोयस? जा सबुरीने घे. थोडक्यासाठी कशाला माघार घेतोयस तू? अरे त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे त्यांनी सगळ्यांसमोर व्यक्त केलं पाहिजे. सगळ्यांसमोर व्यक्त करायची काय गरज आहे? आता देवासमोर कबूल केलंय ना, बास की तेवढं. अरे सत्या, थोडा त्यांना त्रास होऊ दे. कसं सत्या, कुठलीच पोरगी सहजासहजी आपलं प्रेम व्यक्त करत नाही. वय, ही गोष्ट बरोबर आहे सोड तुझी. आता यांना एवढं सांगितलं, लग्नाची तारीख ठरली असं बी सांगितलं, तरी बी बोलले नाहीत. पण मला सांग बलमा, पुढे जाऊन बी नाही बोलल्या तर मग काय करायचं? मग तुला ह्याच्याशी नाही हिच्याशी, स्वातीशी लग्न करावं. काय? अरे दादा काय बी असतं यार, तुमच्या नादाची अवतार केलाय ती केलाय, नाही ना म्हणलाय जमायचं आता. अरे येडा काय लग्न लावून देतो का आता? नाही नाही ना, अरे माझं लग्न माझ्या गर्लफ्रेंड बरोबरच होणार. नाही जमायचं, माझ्या बात नाही जमणार आहे. ए त्याला तू गप्तो का? खरोखरच नाही लग्न लावतो तुझं. चाल बचा सत्या, जरा पेशन्स ठेव. कसं असते, पुरीचा विषय जरा हार्ड असतो. आता हे बघ, वाघ म्हणून देवासमोर रडून रडून आपलं प्रेम व्यक्त करतोय.
पण तुझ्यासमोर बोलायला भाव खातात. त्यामुळे तू मागं हटायचं नाही. त्यांच्या मनातली गोष्ट तुला जोपर्यंत ते सांगत नाहीत आणि त्या स्वतःहून तुला बोलत नाहीत की सत्या आय लव्ह यू, तोपर्यंत माघार घ्यायची नाही. काय बोलतो? कोणी आहे? यार तुझीच बायको हसायला लागली. एक बीड लागले का तरी इथं बघ. मिश्रीवाली बाई येड लागलं काय? ऍडमिट नाही गे लागल्यानं तुझ्याकडे बघून हसत होते मी. काय म्हणजे आता बघ की मी काय विचार करत होती माहितीये का, मला इतके दिवस काय वाटायचं तो एवढी मोठी खानदानी, एवढे मोठे श्रीमंत, एवढे मोठे राजकारणी, आता मला नाही आवडतंय. तर काय नाही आपली कधी बरोबरीच होऊ शकत नाही असं वाटायचं मला. पण आता 2 दिवस झाले बघते तो आणि मी एकाच जेलात. तो बी त्याच बाकड्याव, मी बी त्याच बाकड्याव. तुला बी सोडवाय तुझ्या घरचं कोण आलं नाही, मला बी सोडवाय माझ्या घरचं कोण आलं नाही. काय म्हणजे बघ की माया सदा ते पोलीस स्टेशन, मी बी पोलीस स्टेशन. झालं की नाही लेवल. फुकते तू माझी बराबरी करायला जाऊ नकस बरं का. माझ्या नकाची बी बराबरी होणार नाही तुला. तात्यासाहेब सतत बसते की नाही तर नुसते एका फोनवर सुटले असते मी. सुटले काय अटकच झाली नसते मला. खरंय खरंय माहितीये का. पण मला एक सांग, आता आमची म्हणजे तिला तात्यासाहेब लेख मानते ती ना, त्यासनी जर कळलं असतं की तो आमच्या मंजीला जिवे मारायची धमकी दिली तर सोडलं असतं का तुला? हो येणंच याड लागलं काय. ए फुकटे बघ माझ्या घरच्या आली मला सोडायला. मी बसतच. काय सोडले कवे तूच माझी खरी लेखा स्वप्नी. मला काय होतं का तुम्ही इथे येणार म्हणून. तुम्हाला नाही काळजी आहे बघा मम्मीची. कुणी नाही आलं तर नाही तुम्ही दोघी जण येणार मला सोडवायला हे मला माहित होतं. तुम्ही सांगितलं ना वकिलांना का जामीन करा म्हणून.